सणासुदीचे दिवस म्हटलं की घराघरामधून वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. तर आज आपण असाच एक पदार्थ बनवणार आहोत, चंद्रकला. एकदम साधी सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने बनवला तर तुमच्या चंद्रकला एकदम मस्त बनतील. तर त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये 1 कप गव्हाचं कणिक घेते, अर्धा कप मैदा घेतला आहे आणि अर्धा कप एवढाच बारीक रवा घेतला आहे. हे सर्व आपण चाळणीने चाळून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप एवढं तूप घालणार आहोत आणि हे तूप सर्व पिठांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पीठ आणि तूप व्यवस्थित मिक्स झालं म्हणजे काय होईल की बाहेरचं आवरण एकदम खुसखुशीत बनेल, भरपूर लेयर्स येतील त्या आवरणाला आणि आपली जी चंद्रकला आहे ती दिसायला तर सुंदर दिसेलच पण लागेल सुद्धा छान. हे पीठ मळतानाच ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर जायफळ आणि वेलची पूड सुद्धा घातली आहे, त्याच्यामुळे चव छान येईल बाहेरच्या आवरणाची सुद्धा. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर ह्या पद्धतीने अशी मूठ बनवून बघायची. अशी मूठ बनली म्हणजे आपल्या पिठाचं आणि तुपाचं प्रमाण व्यवस्थित आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळायचं आणि 5 ते 10 मिनटं साईडला ठेवायचं. तोपर्यंत आपण बनवूयात यासाठी लागणारं सारण. सारण बनवण्यासाठी इथे अर्धा कप काजू, बदाम आणि अक्रोड घेतले. आता इथे तुम्ही कोणत्याही तुम्हाला आवडणाऱ्या ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. हे सारण थोडंसं मी जास्त बनवत आहे. इथे 10 ते 12 वेलची, थोडंसं जायफळ आणि साखर हे आपण याची पावडर बनवून घेऊयात. सणांचे दिवस आहेत त्यामुळे हे राहिलेलं सारण तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे मोदक बनवण्यासाठी किंवा इतर एखादा गोड पदार्थ बनवताना सुद्धा उपयोगी पडेल. शक्यतो ह्याची भरड करायची, एकदम फाईन पावडर नाही बनवायची. त्यानंतर 1 कप एवढी बारीक साखर काढून घेऊ आपण ह्याच्यामध्ये. 1 कप एवढा खवा मी 1 ते 2 चमचे तुपावर 2-3 मिनटं परतवून घेतला आहे मध्यम गॅसवर. तो थंड झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये घालायचा आणि साखर घालायची. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. आता हे सारणसुद्धा खूप हेल्दी आणि चवीला खूप छान लागणार असं बनलेलं आहे. ह्यापासून तुम्ही करंजा, मोदकसुद्धा बनवलेत तर खूप सुंदर बनतील. सारण बनवून झाल्यानंतर आपण चंद्रकलेसाठी लागणारा पाक बनवणार आहोत. त्यासाठी जवळपास 1.25 कप एवढी साखर घेतली आणि 1 कपाला थोडंसं कमी एवढं पाणी घ्यायचं आणि ह्याचा पाक बनवायचा. शक्यतो जेवढी साखर आहे त्याचं निम्मं पाणी घ्यायचं आणि थोडंसं कमी जास्त प्रमाण झालं तरी चालतं. तर असा तार यायला लागला म्हणजे आपला एकतारी पाक बनलेला आहे. त्यानंतर साधारणपणे 1 मिनटं अजून उकळू द्यायचं म्हणजे आपला परफेक्ट पाक बनेल. आता आपण मगाशी जे कणिक मळून ठेवलं होतं त्याला अगदी हलक्या हाताने मळून घेऊयात. हे कणिक मात्र घट्ट मळायचं, त्यामुळे चंद्रकलांचा जो आकार आहे तो छान येईल. आता ह्याची आपण पोळी लाटूया. ही पोळी लाटताना थोडीशी जाड लाटायची, कारण चंद्रकलेच्या भरपूर लेयर्स येतील बाहेरच्या आवरणाच्या, त्यामुळे जाड पोळी लाटणं आवश्यक आहे. तुम्ही हवं तर छोट्या छोट्या पुऱ्या बनवून सुद्धा हे बनवू शकता, पण ह्या पद्धतीने अगदी एकसारख्या पुऱ्या बनतील आणि आकार एकसारखे येतील, दिसायलाही छान दिसतील. साधारणपणे पुरी जेवढी आपण जाड लाटतो तेवढीच जाड ही पोळी लाटायची आहे. त्यानंतर एखादा ग्लास घेऊया किंवा छोटी वाटी आणि त्याने ह्याच्या आपण गोल गोल अशा छोट्या पुऱ्या बनवून घेऊया. एवढी जाड लाटायची.
आता एक पुरी हातावर घ्यायची, त्याच्यामध्ये सारण भरायचं. साईडला मी एका वाटीमध्ये पाणी ठेवलं आहे, तर बोटाला पाणी लावून साईडच्या ज्या कडा आहेत त्या पुरीच्या त्याला पाणी लावून घ्यायचं. त्यानंतर सारण भरायचं आणि वर एक पुरी ठेवून ह्याच्या कडा व्यवस्थित पॅक करायच्या. पाणी लावल्यामुळे ह्या कडा व्यवस्थित पॅक होतील आणि आपली जी चंद्रकला आहे ती तेलात तळताना फुटणार नाही. त्यामुळे ह्याच्या कडा व्यवस्थित बंद करणं खूप गरजेचं आहे. आता अशी मुरड भरून घ्यायची आणि तुम्हाला मुरड भरायची नसेल तर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने साईडला डिझाईन बनवू शकता किंवा अगदी अशा बनवल्या तरी सुंदर दिसतील. पण मुरड भरल्यामुळे ह्या दिसायला अजून छान वाटतात. गॅसवर साईडला तूप ठेवलेलं होतं. मध्यम तापलं तूप की ह्या चंद्रकला तुपामध्ये सोडायच्या आणि मध्यम टू लो गॅसवरच तळायच्या. त्यामुळे ह्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील आणि जे बाहेरचं आवरण आहे ते खरपूस बनेल, भरपूर लेयर्सवालं बनेल. साधारणपणे 4 ते 5 मिनटं लागतात दोनही बाजू तळून व्हायला. ह्याला बनवायला थोडीशी मेहनत लागते पण खूप सुंदर बनतात आणि अगदी 10-12 दिवस आरामात राहतात. पण एवढे दिवस घरात राहणार नाही, कारण सर्वांना एवढ्या आवडतील की आधीच संपून जातील. तर साधारणपणे 5 मिनटं लागली ह्या तळायला मध्यम टू लो गॅसवर. बदामी रंग आला की काढून घ्यायच्या आणि पाक थंड झाल्यानंतर आणि ह्या चंद्रकला थंड झाल्यानंतरच पाकात घालायच्या. गरम असताना घातल्या तर त्याची बाहेरचं जे आवरण आहे ते एकदम नरम पडण्याची शक्यता असते, म्हणून दोनही गार हवे आणि पाकात बुडवल्या की लगेच काढून घ्यायच्या, जास्त वेळ ठेवायचा नाही. पाकातून काढल्यानंतर 4 ते 5 मिनटं फॅन खाली ठेवायच्या, म्हणजे पाक व्यवस्थित बसेल ह्याच्यावर. तर आपल्या एकदम चवदार, बाहेरून एकदम खुसखुशीत अशा चंद्रकला तयार आहेत. हवं तर याच्यावर ड्रायफ्रूट्स घालायचे बारीक केलेले, आणि नाही घातले तरी तशा पण छान लागतील. तर ह्या सणासुदीच्या दिवसांमध्ये नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. धन्यवाद.